सुरुवातीला आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. इफ द एक्सपेन्स ऑफ वन पर्सन फॉर ट्रॅव्हलिंग टू इज ₹150, what will be the expenses for 12 persons? याचा अर्थ असा होतोय की एका व्यक्तीला प्रवासासाठी लागणारा खर्च ₹150 आहे. काय? वन पर्सन म्हणजे एका व्यक्तीला प्रवासासाठी, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवासासाठी, एक्सपेन्स म्हणजे खर्च, एक्सपेन्स म्हणजे खर्च. एका व्यक्तीला प्रवासासाठी लागणारा खर्च ₹150 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉट विल बी द एक्सपेन्सेस म्हणजे लागणारा एकूण खर्च, 12 व्यक्तींना लागणारा खर्च काढायचा आहे आपल्याला. एका व्यक्तीला किती लागतोय? ₹150. ट्रॅव्हलिंगसाठी लागणारा खर्च ₹150 आहे. तर आता आपल्याला 12 व्यक्तींना ट्रॅव्हलिंगसाठी किती रुपये खर्च येणार आहे ते काढायचं आहे. जेव्हा एका व्यक्तीचा खर्च दिलेला असतो आणि अनेक व्यक्तींचा काढायचा असतो, तेव्हा गुणाकार करायचा असतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं असतं. आता आपण मांडून घेऊया. वन पर्सन ट्रॅव्हलिंग ₹150. 12 persons ट्रॅव्हलिंगसाठी किती लागणार आहे? हाऊ मच? व्हॉट विल बी? तर काय करायचं आहे? 150 मल्टिप्लाय बाय 12. आन्सर इज 1800. 1800 एका व्यक्तीचं दिलेलं असतं आणि अनेक व्यक्तींचं काढायचं असतं, तेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं. धन्यवाद. आता आपण दुसरा प्रॉब्लेम सोडवूया. द कॉस्ट ऑफ वन बायसिकल इज ₹1800. What will be the cost of 5 bicycles? प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. द कॉस्ट ऑफ वन बायसिकल. कॉस्ट म्हणजे किंमत. कशाची किंमत दिली आहे? वन बायसिकलची, म्हणजे एका बायसिकलची किंमत किती आहे? 1800. एका बायसिकलची किंमत आहे 1800. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ, म्हणजे व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 5 बायसिकल्स, म्हणजे 5 बायसिकलची किंमत किती, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. एकाची किंमत दिलेली आहे. आता 5 बायसिकलची किंमत आपल्याला काढायची आहे. जेव्हा एकाची माहिती दिलेली असते आणि अनेक यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं, तेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं. आता इथं एका बायसिकलची किंमत दिलेली आहे. वन बायसिकल इज ₹1800. एका बायसिकलची किंमत ₹1800 आहे. तर आता आपल्याला किती बायसिकल्सची किंमत काढायची आहे? 5 बायसिकल्स. आपल्याला 5 बायसिकल्सची कॉस्ट काढायची आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं सांगितलं आहे, एकाची किंमत दिलेली असते आणि जास्त यांची किंमत काढायची असते. जसं इथं एका बायसिकलची किंमत दिलेली आहे, 5 बायसिकल्सची किंमत काढायची आहे. याचाच अर्थ आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 1800 मल्टिप्लाय बाय 5, 18 5 जार 90, म्हणजे 5 बायसिकलची किंमत आलेली आहे 9000.